देवाच्या दासाचं आपण स्वागत करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. ज्यांना दोन हात आहेत त्यांनी दोन हात उंच करा, उंच करा, उंच करा. जोरात टाळी वाजवून देव बाप्पाचे गौरव करा. किती लोकांचा विश्वास या ठिकाणी प्रभूची उपस्थिती आहे. तुम्ही अशा देवाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आलेले आहात की जो काल आज युगानुयुग सारखाच आहे. आमेन म्हणावे. तुम्ही अशा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आहात की ज्याने 2 माशा आणि 5 भाकरी आणि 5,000 त्याने भोजन दिलं. आमेन म्हणावे का? तुम्ही अशा प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात की ज्याने 4 दिवस मेलेल्या लाजाराला त्याने म्हटलं की लाजारा बाहेर ये, आणि तो लाजार बाहेर आला. प्रेज द लॉर्ड. ज्याने तांबडा समुद्र 2 भाग केला, आज तो ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. तो राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. जोरात पुन्हा टाळी वाजवून त्याचे गौरव करा. पुन्हा एकदा देवाचे सर्व बहुमूल्य सेवक जे महाराष्ट्राच्या विभिन्न जिल्ह्यातून आलेले आहेत, अशांचं मी मनापासून स्वागत करत आहे. आणि सगळे माझ्या परिचयाचे आहेत. पासू प्रकाश, आम्ही मागच्या महिन्यातच पुण्यामध्ये आमची भेट झाली. त्याच्यानंतर पासू देसाई हे माझे चांगले जुने मित्र आहे. आणि येस वर्शिप इज हायस्ट लेवल ऑफ प्रेयर. आराधना ही सर्वात उच्च लेवलची प्रार्थना. जोरात टाळी वाजवा. अद्भुत रीतीने देव त्यांचा वापर करत आहे. किती लोक टेन्शन मध्ये आहे? आपला हात वर करा. आपल्या शेजाऱ्याला म्हणा, आपली चिंता प्रभूवर टाक आणि टेन्शन मुक्त जीवन जग. म्हणा. शेजारी काय म्हणते? असतंय का? सर्व चिंता, आपल्या सर्व चिंता प्रभूवर टाका आणि तणावमुक्त जीवन जगा. आमेन म्हणाले नाही का? टेन्शन, चिंता, ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचतो तर हे टेन्शन माणसाच्या जीवनामध्ये काय आलेलं आहे? तुम्ही कष्टी आहात, तुम्ही दुःखी आहात. मत्तई 11:28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत हो तुम्ही सर्वजण. आणि तुम्ही कुणाकडे आलात? किती लोक येशूकडे आले? तुम्ही तणावमुक्त होणार आहात, तुम्ही बरे होणार आहात. असा सुंदर असा उपदेश दिला. तो बारथुमै म्हटला की हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर काय कर, दया कर. मला आठवतं इसरवाडी या ठिकाणी असं लोखंडे आम्ही त्यावेळेस माझं नुकतंच बायबल कॉलेज पार पडलं होतं. आणि अक्षरशः एक 4 वर्षाचा मुलगा मरण पावलेला होता. 3 किती वर्षापासून? किती वर्षापासून? दीड वर्षाचा मुलगा एक्सपायर झाला. त्याची सगळी तयारी झाली होती. अक्षरशः त्याचं खड्डं खोदलं होतं. ही तुम्हाला अद्भुत साक्ष मी सांगत आहे. पास्टर या ठिकाणी बसलेले आहेत आणि सगळेजण रडत होते. आणि ते मला म्हटलं की आपल्याला इसरवाडी या ठिकाणी प्रार्थनेला जायचंय आणि त्या मुलासाठी प्रार्थना करायची. मला आठवतं त्याला गॅस्ट्रो झालेला होता आणि त्या ठिकाणी त्या डेड झालेल्या बॉडीसाठी प्रार्थना चालू होती. आणि अशी प्रार्थना चालू होती की प्रभू याच्यावर दया कर, याच्यावर दया कर, दया कर, दया. अर्धा तास त्या ठिकाणी प्रार्थना चालली की प्रभू याच्यावर दया कर, दया कर. पास्टर आणि मी त्या ठिकाणी प्रार्थना करत होतो, येशू दया कर. लोक रडत होते, त्याची तयारी झाली होती. परंतु जो काल आज युगानुयुग सारखाच आहे, त्याची उपस्थिती त्या ठिकाणी आली. आणि जेव्हा प्रार्थना केली की येशू याच्यावर दया कर, येशूने दया केली आणि तो झाला. हालेलुया. तो येशू आज या ठिकाणी आहे. आमेन म्हणाले का? जरी तुम्ही कमी लोक आहात परंतु ही मीटिंग तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे, तुमच्या समस्या सुटणार आहे. Because Jesus Christ is the same today, tomorrow. तो या ठिकाणी आहे.
तो अद्भुत आहे. हालेलुया म्हणा. तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. एका बहिणीवर कर्ज होतं. ही खरी साक्ष मी तुम्हाला सांगितली. ही साक्ष खरी आहे. आहे का बाई? खरी आहे. खरी. प्रेज द लॉर्ड. ती मला सिनियर आहे आणि मग माझा देखील विश्वास वाढला की तो आजही मेलेल्यांना काय करतो बोला ना. शेजाऱ्यांना मला जिवंत करतो. मला येशू मेलेल्यांना जिवंत करतो. हालेलुया. एका बहिणीवर 80 लाख रुपये कर्ज झालं. ती मुंबईमध्ये राहत होती आणि ती मुंबईवरून घरी आली. घरी येण्याचं एकच कारण होतं, तिचे मिस्टर आजारी होते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. परंतु ते वाचले नाही. त्यांचा आजार बळावला आणि ते अधिक आजारी झाले आणि त्या आजारपणामध्ये 80 लाख रुपये कर्ज झालं. किती? आणि शेवटी ती बहीण मुंबईवरून खेड्यामध्ये आली. नगर जिल्ह्यामध्ये त्यांचे खेड आहे. आणि त्या खेड्यात आल्याच्या नंतर ती देवावर विश्वास ठेवणारी होती, वचनावर विश्वास ठेवणारी होती. परंतु ती खचली आणि ती म्हटली की आता हे 80 लाख रुपये कर्ज मी कसं फेडणार. ती म्हटली की मला जगायचं नाही. मी आणि माझा मुलगा, त्याला एक मुलगा होता, आम्ही दोघंही आत्महत्या करणार आहोत. काय करणार आहोत? प्लॅन पक्का केला. सकाळी उठली आणि ती म्हटली बायबल तरी घेऊन वाचते. शेवटी काय करते? त्याने बायबल उघडलं आणि स्तोत्र 23 निघालं. किती निघालं? आणि पहिलं वचन असं सांगतो की परमेश्वर माझा मला काही आपण म्हणाल का? तिने वचन स्वीकारलं. काय केलं? तुम्ही किती लोक वचन स्वीकारणार आहात? तिने वचन स्वीकारलं आणि संध्याकाळी तिला मुंबईवरून फोन आला, बीएमसी वरून फोन आला की म्हटले ताई, सिस्टर, तुमची जी जागा आहे त्या जागेवर ती बरेच दिवस झाले, वर्ष झाले ती खेड्यात आली, नगर जिल्ह्यात आली, परंतु तिची जी जागा होती त्या जागेमध्ये बीएमसीने एक मोठी बिल्डिंग उभी केली होती आणि बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की तुमची जी जागा आहे त्या जागेवर बिल्डिंग उभी झालेली आहे आणि तुमच्या नावाचा एक फ्लॅट तुम्हाला सरकारने बीएमसीने दिलेला आहे. हालेलुया म्हणाल का? त्याची किंमत 26 लाख रुपये आहे. किती लाख रुपये आहे? प्रेज द लॉर्ड म्हणा. तिला कधी उत्तर भेटलं नाही का? बीएमसी म्हटली ते पैसे तुम्हाला पाहिजे का फ्लॅट पाहिजे? प्रेज द लॉर्ड. तिने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. देवाचं वचन तिने ग्रहण केलं. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. ती म्हटली प्रभू मी आत्महत्या करणार नाही, मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवते. तिला संध्याकाळी उत्तर भेटलं. हालेलुया. ती म्हटली मला पैसे पाहिजे. मला काय पाहिजे? आणि तिने पैसे घेऊन तिने जसा जसा देवावर विश्वास ठेवला तिने 80 लाख रुपये कर्ज फेडलं. तिची आत्महत्या थांबली. आपण बरा टाळी वाजून देवाचा गौरव करा. म्हणा प्रभूवर आपल्या सर्व चिंता टाका. बोला. आणि तणावमुक्त जीवन जगा. मग हा तणाव आला कुठून? पवित्र शास्त्र प्रूफ करतं ज्यावेळेस देवाने आदामाला घडवलं आणि ज्यावेळेस घडवलं त्यावेळेस देव म्हटला फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी. पण घडलं काय? त्या ठिकाणी तो दुष्ट आला, लुसिफर आला आणि शैतान त्या ठिकाणी येऊन शैतान म्हटला की जर तुम्ही हे फळ खाल तर तुम्ही देवा, परंतु ते देवा समान झाले नाही का? त्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, आज्ञा मोडली. त्यांनी ते फळ हवेने ते फळ घेतलं, ते खाल्लं आणि आपल्या पतीलाही दिलं. बायबल सांगतं की ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्याच दिवशी तुम्ही खास बरा. ते खास मेले. कसे मेले? मला खास मेले. मला खास मेले. कसे मेले? आत्मिक रीतीने. बहिणीसाठी टाळी वाजवा. ते कसे मेले? आत्मिक रीतीने नाही का? देव एदेनेमध्ये आला. देव आदामाला हात मारू लागला. आदामा तू
कुठे आहेस? आता म्हटला मी लपलोय, तू का लपला? हे प्रभू मी ते फळ, तुला कोणी सांगितलं ते फळ खायला? हे प्रभू मी ते तोडलं आणि खाल्लं. आणि बायबल सांगतं परमेश्वराने आदाम आणि हवेला श्राप दिला. आणि काय श्राप दिला? तू आपल्या निधनाच्या घामाने काय मिळवशील? नाही का? कष्ट सुरू झालंय, दुःख सुरू झालं, यातना सुरू झाल्या. बायबल सांगतं पापाचं वेतन मरण आहे. संपूर्ण जग कष्टामध्ये, संपूर्ण जग दुःखामध्ये, प्रॉब्लेम्स मध्ये, नाही का? मनुष्याला कष्ट करावे लागत आहे, नाही का? दुःख, यातना, समस्या, प्रॉब्लेम्स, आत्महत्या, नाही का? आत्महत्या मनुष्य का करत आहे? आत्महत्या करण्याचं कारण काय? टेन्शन, हार्ट अटॅक, काय येतो? चिंता. मनुष्य दुःखामध्ये, मनुष्य कष्टामध्ये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत हो तुम्ही सर्वजण, नाही का? आदामापासून कष्ट आले, आदामापासून श्राप आले, आदामापासून दुःख आले. मनुष्य पापामध्ये, मनुष्याच्या डीएनए मध्ये पाप आहे. एक मनुष्य दिवसातून 3 पेक्षा अधिक पाप करत आहे, विचाराने, बोलण्याने, डोळ्याने, नाही का? देवाने मनुष्याला श्राप दिला. परंतु मनुष्य कोण आहे? बायबल सांगतं मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे. कोण आहे? म्हणा मी देवाचं प्रतिरूप आहे, म्हणा मी देवाचं प्रतिरूप आहे. या मनुष्यावर देवाला दया. मनुष्य नाश पावत. उत्पत्तीपासून ज्यावेळेस तुम्ही वाचन करता, देवाने जलप्रलय आणला, जलप्रलयाच्या द्वारे मानव जातीचा नाश केला. परंतु पुन्हा मनुष्य पापामध्ये पडू लागला. नाही का? दावीद म्हणतो पहा मी जन्माचाच पातकी आहे, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी, नाही का? जेव्हा एक बाळाचा जन्म होतो तेव्हा स्टॅम्प लागला जातो की तो पापी आहे. पापाचं वेतन मरण, कष्ट, दुःख, यातना आहे. तुमच्याने माझ्या जीवनात कष्ट, तुम्ही मी आत्महत्या हा विचार केलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की ही समस्या सुटू शकत नाही, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही. परंतु आज मला तुम्हाला सांगायचंय, ख्रिस्त यासाठी आला. आम्ही डिसेंबर मध्ये आहोत. येशू यासाठी आला तुला कर्ज मुक्त करण्यासाठी. येशू यासाठी आला तुला पापातून मुक्त करण्यासाठी. येशू यासाठी आला तुला श्रापातून मुक्त करण्यासाठी. येशू यासाठी आला तुला जीवन देण्यासाठी. तो या ठिकाणी आहे. हालेलुया. तुम्ही धन्य आहात की तो आज तुमची भेट घेणार आहे. काही तुम्ही देवाचं वचन स्वीकारायला तयार आहे? अनेकदा मी देवाचं वचन ऐकतो, या कानाने ऐकतो आणि या कानाने नाही का? म्हणून तो म्हटला काही बी खडकावर पडलं, काही बी वाटेवर पडलं, आणि काही बी काटेरी आज कुठं पडत आहे? आज हे बी कुठं पडत आहे? हालेलुया म्हणा. आज हे बी कुठं पडत आहे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो मला काही गुन्हे पडणार, तो मला हिरव्यागार, बोला ना, तो मला कुठं नेतो? शांत पाण्याचा. तो माझा जीव. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. क्यों तू डरता है, तेरे लिए. एक कर बघा. यस, हालेलुया. ना रथ ना घोड़े, ना रथ ना घोड़े विजय दिलाएंगे, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे. नाही का? तो तुम्हाला दुःखातून बाहेर काढणार आहे, तो तुम्हाला समस्यातून बाहेर काढणार आहे, तो तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम्स मधून आज येशू बाहेर काढणार आहे. तुम्ही कसे प्रॉब्लेम्स मधून दूर होणार आहात?
आपण म्हणाले आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहे. आणि बायबल काय सांगतो? लूक शुभवर्तमान याचा 22 अध्याय आणि 43 वचन पहा. परमेश्वर प्रत्येक श्राप तोडण्यासाठी त्याने ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. आपण पाहतोय की आदामापासून श्राप आले आणि ख्रिस्तापासून आशीर्वाद आले. तो दरिद्री झाला, तुम्ही धनवान व्हावं. त्याला फटके बसले आणि तुम्हाला आरोग्य मिळालं. हो, तो गत्समने बागेमध्ये प्रार्थना करू लागला. आणि बायबल काय सांगतं पहा, लूक 22 अध्याय 43 पासून. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला. शक्ती देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तो हालेलुया म्हणा. देखा, तो गत्समने बागेमध्ये प्रार्थना करत आहे. श्राप एका बागेतून सुरू झाले. कुठल्या बागेतून? एदेन मधून. परंतु एका बागेतून आशीर्वादाची सुरुवात झाली. आपण म्हणाले एका बागेमध्ये तो प्रार्थना करत. एका बागेमधून दुःख आले, कष्ट आले, एका बागेतून पीडा आल्या, श्राप आले, नरकाची सुरुवात एका बागेतून झाली. परंतु आता एका बागेमधून आशीर्वादाची सुरुवात होते. आशीर्वादाची घोषणा होते, आरोग्याची घोषणा होते. आपण म्हणा तो तुमचं दुःख आनंदात बदलणार. तो तुम्हाला शांती देणार. तुमच्या डोक्यात किती केस येताना ठाऊक आहे. त्याने आईच्या गर्भशयात तुम्हाला घडवलेला आहे. तो तुमच्यावर प्रीती करत आहे. प्रिय भावा, प्रिय बहिणी, आजच्या रात्रीला येशू तुझ्या जीवनासाठी काम करत आहे. तो विवळ झाला. हालेलुया म्हणा. आम्ही विवळ होतो. ज्यावेळेस त्याने गुडघे टेकले, तो प्रार्थना करू लागला. आणि बायबल सांगतं रक्ताचे थेंब जसे पृथ्वीवर पडावे, रक्त पडू लागलं. अबेट बरा का? प्रश्नचिन्ह. येशू विवळ झाला. काय सांगतं बायबल? मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता. तू चिंता करू नये. हालेलुया. आमेन म्हणावे. तू आत्महत्या करू नये म्हणून तो विवळ झाला. तुला हार्ट अटॅक येऊ नये म्हणून तो विवळ झाला. तुझं दुःख त्याने त्याच्यावर घेतलं. बायबल सांगतो रक्ताचे थेंब भूमीवर पडले. प्रेज द लॉर्ड. आमेन म्हणावे. हालेलुया. बायबल सांगतं त्याला फटके बसले. आणि तुला काय तुम्ही स्वीकारणार आहात का? तो तुझे सर्व रोग एखादा ठेवतो असं लिहिलंय का? सर्व बरे करतो म्हणजे काय? म्हणजे काय? हालेलुया. आज तू कुठल्या आजारात आहेस? आज तू कुठल्या दुःखात आहे? आज तू कुठल्या कर्जामध्ये? आज तू कुठल्या श्रापामध्ये? आज कुठल्या समस्येमध्ये तू आहे? आज जर तू देवाचे वचन स्वीकारशील, बायबल सांगतं हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या अंतर्यामाच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची आणि तो तुझे रोग नाही का पापामुळे रोग याच्या हातात आले, श्राप आला, दुःख आले. परंतु आता एदेन बागेतून आशीर्वादाची सुरुवात होत आहे. तो तुला आशीर्वादित करत आहे. तो दरिद्री झाला, तू धनवान व्हावं. प्रेज द लॉर्ड. तू काय स्वीकारते प्रिय भावा, प्रिय बहिणी? तू काय अमेझिंग करत आहे? ज्यावेळेस एखादं झाड आणता, आंब्याचं झाड आणता, शेतामध्ये लावता, घराच्या समोर लावता, आता बाई आता याला काय येईल? याला फळ येईल. हालेलुया म्हणाले. आणि बरोबर 3 वर्ष आता लवकरच फळ येते. असे काही झाड बाजारात आले. तुम्ही व्हिजन पाहता. औरंगाबाद घरानं तुम्ही काय व्हिजन पाहताय? तुम्ही संभाजीनगर मध्ये काय व्हिजन पाहताय? अनेक जण मला आत्महत्या करायची. आज अनेक जण व्हिजन पाहताय माझं बरं होणार. हा काय म्हणत आहे तुम्ही? माझा मुलगा ठीक, माझ्या नवऱ्याची दारू सुटणार. तुम्ही मुलाला म्हणता गाढवा, हे गाढवा. मग तुम्ही कोण आहात?
कोण झाला म्हणजे तुमच्या मुखातून चांगला शब्द येईल. आमच्याकडे खेड्यामध्ये एका बाईने मोठं गठुड घेतलं, गवताचं गठुड. माझी भाषा किती लोकांना कळते. गवताचा भारा मोठा घेतला, चालली रस्त्याने चालली. एक बैलगाडीवाला आला, अरे बापरे इतका मोठा काकूने भारा घेतला. काकू म्हणजे होय भाऊ, अहो गाडीत बसा. काकू गाडीत बसली, भारा कुठे? तसाच डोक्यावर. अहो काकू असं काय, भारा खाली ठेवा ना. नाही भाऊ, पहिल्याला उजव होईल ना. काकू काय म्हणते? मग नवऱ्याचा भारा डोक्यावर, मुलांचा भारा, लेका सगळा भारा, सगळ्या चिंता कुठे आहेत? बोला ना कुठे? मग काय करणार आहे? किती लोकांना वाटतं मला हार्ट अटॅक यायला पाहिजे. मला येशूवर, शेजाऱ्याला मला येशूवर आपल्या सर्व चिंता टाका आणि तणावमुक्त जीवन जगा. आणि तणावमुक्त जीवन जगा म्हणा ना. आमेन म्हणाल का? नाही का? तो कशासाठी आला? तुम्हाला तणावातून मुक्त करण्यासाठी. आमेन म्हणा. तुम्ही दरिद्री राहावं, तुम्ही आजारात राहावं, तुम्ही व्यसनात राहावं, तुमचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. बायबल सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा काय होऊ नये, तर त्याला काय मिळावं? सार्वकालिक जीवन, इटर्नल लास्टिंग लाईफ देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी ईश्वर जगाला बायबल सांगतो रक्तासारखे थेंब पडले, यासाठी पडले की तुम्ही तणावामध्ये राहू नये. बायबल असं सांगतो, उत्पत्तीचं पुस्तक याचा 2 अध्याय 8 वचन असं सांगतो, पहा एदेन बागेमध्ये काय सुरुवात झाली. उत्पत्ती याचा 2 अध्याय 8 वचन वाचन करा. उत्पत्ती 2 अध्याय 8 वचन. एदेन बाग परमेश्वर देवाने पूर्वेस एदेन बाग लाविली आणि ती आपण घडीलेल्या मनुष्यास ठेवलं. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडी, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उपविली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नवी नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून बस आता या ठिकाणी एदेन बागेमध्ये सर्व प्रकारची झाडं होती. टेन्शन होतं का? चिंता होती का? सगळ्या जातीचे झाडं फळं एदेन बागेमध्ये होते. आणि देवाने आदामाला सांगितलं की काय करा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी. परंतु त्यांनी तसं केलं. म्हणून 1 पेत्र 5:8 मध्ये असं म्हटलं की सावध असा आणि जागे राहा, कारण तुमचा शत्रू शैतान हा काय करत आहे? नाही का? तो टाकत आहे. बघा, आम्ही नकारात्मकच विचार करतो. आमचं जर कंबर दुखायला लागलं, आम्ही म्हणतो मणक्यामध्ये माझ्या काय पडलाय? गॅप पडलेला आहे. बरोबर आहे का? ओझ आम्ही त्या बाईचा कुठं घेतलंय? आम्ही डोक्यावर ठेवलंय. सावध असा, तो टपलेला आहे. तुम्ही प्रार्थना करत नाही. तुम्हाला असं वाटत नाही की मी पवित्र आत्म्याने भरावं, मी सामर्थ्याने भरावं, माझ्यामध्ये देवाचा अभिषेक घ्यावा, मी देवाचं काम करावं, मी नाचावं, गावं, परमेश्वराची प्रशंसा करावी, मी देवाच्या अभिषेकाने भरावं, मी देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घ्यावा, असं तुम्हाला वाटत नाही. तुम्ही नकारात्मक विचार करत असता, कारण तो टपलेला आहे. त्याने तुमच्यामध्ये नकारात्मक विचार ठेवले. तुम्ही देवाचं वचन स्वीकारत नाही. काही बी
खडकावर पडलं, तुमचं मन कठीण झालेलं आहे, काही बी काटेरी झाल्यात पडलं, नीट लक्ष द्या. देवाचे वचन असंच नेऊ नका. आजचं वचन तुमचं जीवन बदलणार आहे. त्या स्त्रीने विश्वास ठेवला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही तिने स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड. आमेन म्हणा. स्वीकारलं. किती लोक स्वीकारणार आहे नाही का? किती लोक नकारात्मक विचार सोडणारे, किती लोक आत्महत्याचे विचार सोडणारे, किती लोक आज पवित्रताईकडे वळणारे, किती लोक पश्चाताप करणारे, किती लोक देवाच्या समक्षतेमध्ये येणारे नाही का? सगळे झिरोला किंमत नाही. सगळे झिरोला आणि झिरोच्या समोर एक लिहा. मग काय होणार आहे? झिरोला काही बोला ना, किंमत येणार आहे. झिरो होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणा. हालेलुया. नाही का? व्हॅल्यू येणार आहे नाही का? आम्हाला व्हॅल्यू का आला नाही का? मस्त प्रकाश. आता नेक्स्ट शेवगावची वेळ आहे. तुम्ही शब्द दिले तुम्हाला पुण्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन म्हणा. नाही का? झिरो आणि हिरो. आमेन म्हणा. एका म्हणा मी हिरो आहे कारण येशू माझ्यामध्ये आहे. नाही का? तुम्ही तुम्हामध्ये आणि तुम्ही बोला ना. जर तो तुमच्यामध्ये आजार पडणार आहे, तो तुमच्यामध्ये येणार आहे, समस्या नष्ट होणार आहे, तो तुमच्यामध्ये येणार आहे, दुःख आनंदात बदलणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो अहो कष्टी आणि भाराक्रांजन हो तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, मी तुम्हाला शांती देईन, मी तुमचं दुःख आनंदात बदलेन, मी तुमचे प्रॉब्लेम्स नष्ट करीन. आणि आज तो तुमचे प्रॉब्लेम्स नष्ट करण्यासाठी आलेला आहे. आमेन म्हणा. 1 पेत्र याचा 5वा अध्याय 6 वचन काय सांगतं पहा. 1 पेत्र 5वा अध्याय. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. तुम्हाला उंच करणार आहे. आमेन म्हणा. हालेलुया म्हणाल का? तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. पुढे बायबल काय सांगतो? त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. काय करा? आपली चिंता कुठं ठेवा? डोक्यावर. म्हणा डोक्यावर ठेवा. म्हणा शेजाऱ्या डोक्यावर ठेवा. आपली चिंता कुणावर टाका? आमेन म्हणा. आपली चिंता. मला माहिती तुमची काय चिंता आहे, परंतु देव तुम्हाला विजय द्यायला चालला आहे. मी तुमच्यावर घोषणा करत आहे, तुम्ही पदोन्नती प्राप्त करत आहात. मी तुमच्यावर घोषणा करत आहे, उत्पत्तीपासून प्रगती करण्यापर्यंत 7,000 आशीर्वाद आहे, त्याची घोषणा मी तुमच्या जीवनासाठी करत आहे. तुम्हाला आरोग्य प्राप्त होत आहे, तुमची पदोन्नती होत आहे, बंद दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहे. येशूच्या सामर्थ्य नावामध्ये तुम्ही विजय प्राप्त करत आहात. येशूच्या सामर्थ्य नावामध्ये तुम्ही धुतले जात आहात. सर्व पापाचं शुद्धीकरण होत आहे येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. तुमच्या आजार बरे होत आहेत येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. तुम्ही चिंता मुक्त होत आहात. 2026 मध्ये बंद दरवाजे उघडत आहेत येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. मी तुमच्यासाठी विजयाची घोषणा करत आहे येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. तुम्ही विजयशाली होत आहात बिकॉज येशू तुमच्यामध्ये राहत आहे. हालेलुया. तुम्ही हिरो होत आहात. तुम्ही हिरो होत आहात. हालेलुया. होऊ शकतो तुम्ही दुःखी आहेत, कष्टी आहेत, तुम्ही समस्यातून चाललेले आहात, परंतु जर तुम्ही ख्रिस्ताला सोडणार नाही का? योसेफाच्या जीवनात दुःख आलं. 7 वर्ष तो जेलमध्ये राहिला, परंतु एक दिवस झाला तो हिरो झाला. अब्रामाच्या जीवनात संकट आले, त्याने देवाला सोडलं नाही. एक दिवस झाला त्याच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या आणि देव त्याला म्हटला, मी तुझी संतती आकाशाच्या तारंगाला इतकी आणि वाळूच्या कणा इतकी करी. आमेन म्हणा. आज वर्ल्ड मध्ये, संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठा जनसमुदाय ख्रिस्ती आहे. देवाने अब्रामाला जे वचन दिलं ते पूर्ण केलं. देव आज तुम्हाला वचन देत आहे, आपल्या सर्व चिंता कुणावर टाका. हालेलुया. हे लहान कल्प बघू नको, तुला देवाने घडवलेला आहे. प्रिय भावा, प्रिय बहिणी,
तुझ्यावर देव प्रीती करत आहे. तो म्हणतो इरम्या 1:5 मध्ये की मी तुला गर्भशयात घडवलं. आमेन म्हणा. तुम्ही तुमचे नाहीये म्हणा. मी माझा नाही, हात माझा नाही, डोकं माझं नाही. पास्टर फारूक, डोकं माझं, पाय म्हणा ना, पाय माझा नाही. 1:5 इरम्या 1:5. हा लक्षात घ्या. हा मी तुला गर्भाशयात घडिले. मी तुला कुठं घडवलं? गर्भाशयात घडिले. आईने नाही. नीट लक्ष द्या. हालेलुया म्हणाल का? नाही का? पंतप्रधान तुला ओळखत नाही, मुख्यमंत्री तुला ओळखत नाही, तुझा बाप तुला ओळखतो. म्हणा मी तुला गर्भाशयात घडवलं. हा त्यापूर्वी तू मला ठाऊक होता. त्यापूर्वी Praise the Lord. Before who are you? Yes. त्यापूर्वी तू गर्भात नव्हता. हजारो वर्ष, लाखो वर्ष तुला देवाने का घडवले? हा बिर्याणी खायला, आत्महत्या करायला तुला घडवलंय का? Hallelujah. So we are a winner in this world. तू जगामध्ये एक सामर्थ्यशाली व्यक्ती आहे. तू जगामध्ये पॉवरफुल आहे. So more fear, more power. जर तू प्रार्थना करत आहे तर तुझ्याकडे सामर्थ्य आहे. तू हिरो आहे, तू झिरो नाही. मग तू काय विजन पाहत आहे? माझा नवरा बदलणार नाही, माझा मुलगा बदलणार नाही. प्रभूला म्हण, माझा नवरा प्रभू मी कुणावर टाकला? आपल्या चिंता कुणावर टाक. कुणाच्या हातात सोपून दे. माझा मुलगा प्रभूच्या, माझं घर, माझा आजार कुणाच्या हातात? तू सर्व चिंता, कारण त्यांनी तुला घडवलंय. का घडवलं? हा मी तुला गर्भाशयात घडवलं. मी तुला गर्भाशयात घडिले. त्यापूर्वी तू मला ठाऊक होता. त्यापूर्वी नीट लक्ष द्या. घडवण्याच्या पूर्वी, बिफोर त्याला इंग्लिश मध्ये असं म्हटलं. म्हणजे तू गर्भात नव्हतीच. त्या अगोदर तू कोण आहे? प्रकाश पैलवान कोण आहे? लाखो वर्ष अगोदर देवाला ठाऊक आहे. तो पास्टर होणार आहे. Yes, you are a worship leader. This is a plan of God. God chose you for the great ministry, and God used you mightily all over the world, because worship is the highest level of prayer. आराधना सर्वात उच्च लेवलची प्रार्थना. हालेलुया. मी तुला घडवलं. नाही का? तो इरम्याला म्हणतो मी तुला घडवलंय. इरम्या काय म्हणतो? आम्ही काय विचार करतो? 6 वचन मी तुला घडवलं. तेव्हा मी म्हणालो, अहो प्रभू परमेश्वर, पहा मला बोलावायचे ठाऊक नाही. मी केवळ बाळ आहे. मी काय आहे? तुम्ही म्हणाल पास्टर प्रचार करतात, पास्टर आराधना करतात, मी करू शकत नाही. तुम्ही करू शकता. आमेन म्हणाले का? देव म्हणतो मी तुला घडवलं. का? काय पर्पज आहे? मोबाईल घडवला कंपनीने, पर्पज आहे. मग तू चपटी आहेस, तू काळी आहेस, तुझं नाक नकटं, तू कशी आहेस, कसा राहा. प्रेज द लॉर्ड. तू देवाच्या समोर अनमोल आहेस, मूल्यवान आहेस. तू देवाचं लेकरू आहे. तू हा विचार करू नको की मला काही येत नाही. इरम्या म्हणतो मी बाळ आहे. आजही आम्ही म्हणतो बाळ आहे. प्रभू मी हे करू शकत नाही. प्रभू एक सांगत आहे. प्रभू म्हणतो तू सर्व काही करू शकतो, करू शकते. प्रेज द लॉर्ड. मी तुला निवडलंय, मी तुला ब्लेस करत आहे, मी तुला आशीर्वादित करत आहे. तो देवाचं वचन पूर्ण होणार आहे. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत 7,000 आशीर्वाद आहे, ते पूर्ण होणार आहे तुझ्यासाठी. तुला बाळ होणार आहे. तुझं दुःख आनंदात बदलणार आहे. तू काय विजन पाहत आहे? तू नकारात्मक विचार करू नको. आपल्या सर्व चिंता, आपला पती, आपला मुलगा, आपलं कर्ज,
आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपल्या आजार कुणावर टाक. बोल ना, कुणावर. इर्मिया 29:11 मध्ये तो म्हणतो की माझ्याकडे तुझ्यासाठी संकल्प आहे. 2026 बंद दरवाजे उघडणार आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी संकल्प आहे, हिताचे आहे आणि शाचे ते तुला भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला येशू मसीह की. लेका जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे, तो अद्भुत आहे. त्याने तांबडा समुद्र 2 भाग केला. तुम्ही अशा देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहात की ज्याने 4 दिवसाचा मेलेला लाजार जिवंत केला. तो काल आज युगानुयुग सारखाच तो या ठिकाणी, तो तुमच्या घरात आहे. तो सर्व व्यापी, तो सर्व ज्ञानी, त्याने तुम्हाला निवडलंय. तो तुमच्यासाठी अद्भुत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तुझ्यासाठी माझ्याकडे संकल्प आहे. 1 पेत्र 5:8 मध्ये म्हटलं की सावध असा, जागे राहा, कारण तुमचा शत्रू शैतान काय करत आहे? कुणाला गिळावं आणि कुणाला. जर तुम्ही नकारात्मक विचारात आहात, जर तुम्ही आत्महत्या हा विचार करत आहात, जर तुम्ही असा विचार करत आहात की मी बरा होऊ शकत नाही, तुम्ही हा विचार करत आहात माझा पती बदलू शकत नाही, माझे मुलं बदलू शकत नाही, मी बरी होऊ शकत नाही, मी बरा होऊ शकत नाही, नीट लक्ष द्या. शैतानाने तुमच्यामध्ये पेरलेला आहे. म्हणून आपल्या सर्व चिंता येशूवर टाका आणि तणावमुक्त. बोला ना, तणावमुक्त. किती लोकांना वाटतं मला हार्ट अटॅक यावा? हात वर करा. हालेलुया. तणावमुक्त जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. फ्रीडम जीवन जगा. येशू तुमच्यावर प्रीती करत आहे. येशू तुम्हाला बदलत आहे. येशू तुमच्या पापाची क्षमा करत आहे. मी तुम्हाला सांगितलं की श्राप एदेनेतून सुरू झाले आणि देवाने आदामाला श्राप दिला, हवेला देखील श्राप दिला आणि या जगामध्ये कष्ट आले, यातना आल्या, तणाव आला. आज अनेक लोक आजारी, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये, अनेक लोक दुःखी, अनेक लोक समस्यामध्ये आहेत. हे संपूर्ण जग तणावामध्ये आहे. बायबल सांगतं आकाश आणि पृथ्वी ढळेल परंतु माझं वचन जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. आमेन म्हणा. लेखा कठीण दिवसामध्ये आपण आहोत परंतु आपल्याला शेवटपर्यंत टिकायची गरज आहे. हालेलुया. विजय आपला आहे. प्रत्येक गुडघा हा येशूच्या नावात टेकला जाणार आहे. आमेन म्हणा. प्रत्येक गुडघा येशू हाच प्रभू आहे हे कबूल करणार आहे. आमेन म्हणा. हालेलुया. आपल्या सर्व चिंता कुणावर टाका. देवाचे वचन स्वीकारा. लेखा देवाचं वचन असंच घेऊ नका. मी तुम्हाला सांगितलं त्या स्त्रीने विश्वास ठेवला आणि ती म्हटली परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही. तो मला हिरव्यागार, तो मला संत पाण्याचं वेळ देतो, तो माझा जीव. या प्रियाला आपल्या जागेवर उभे राहा. आपल्या जागेवर उभे राहा. थँक्यू फॉर दिस. प्रभू आमच्यामध्ये आहे. हालेलुया. अद्भुत आहे. यस.